शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले। त्यानंतर आज माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी पत्रकार बैठक झाली। यावेळी रामचंद्र डांगे यांनी माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे या भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राजर्षी शाहू आघाडीसह महायुतीच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं। यावेळी बोलताना मनीषा डांगे यांनी नगरसेविका आणि नगराध्यक्ष पदाच्या काळात केलेल्या कामांची माहिती देत शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, मात्र नंतरच्या पदाधिकाऱ्यांनी ती पूर्ण केली नसल्याचा आरोप केला। कुरुंदवाड शहराला स्मार्ट सिटीचं 1 कोटीचं बक्षीस आदरणीय त्या काळचे कलेक्टर अमित सैनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप छान पाणी पुरवठा योजना सुद्धा त्या काळामध्ये आमच्या त्या सर्व बॉडीनं मंजूर करून आणलेली होती। त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य होतं। आदरणीय तात्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला होता। माझे पती उदय डांगे असतील किंवा त्या काळातल्या सगळ्याच लोकांनी, नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळे ती फार मोठी पाणी पुरवठ्याची स्कीम आम्ही मंजूर करून आणलेली होती। पण तुम्ही सगळे पाहता आहात की 5 वर्षामध्ये गेल्या ती पाणी पुरवठा जी स्कीम आहे ती पूर्णही करता आलेली नाहीये। मागच्या आघाडीला इतकंच काय की गेल्या 5 वर्षामध्ये गावाचा विकास कुठपर्यंत झाला ही सगळी जनता पाहते आहे। जो काही विकास झालेला आहे तो प्रशासनाच्या कालखंडामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये शासनाचा आलेला निधी खर्च करावा लागतोच म्हणून प्रशासनाने केलेला आहे। तुम्ही सगळ्या जनतेने स्वतः डोळ्याने पाहत आहात। पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक उदय डांगे, रणजित डांगे उपस्थित होते।